आणि एक मोठी बातमी बघूयात। मागील अनेक वर्षांपासून ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवी असं नाव द्यावं अशी मागणी जोर धरते। मात्र अद्यापही ही मागणी मान्य न झाल्यामुळे एका अज्ञाताने रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी मुंब्रा रेल्वे स्थानक या फलकावरती मुंब्रा देवी असा बोर्ड चिकटवला। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। मात्र मुंब्रा पोलिसांनी तत्काळ ते स्टिकर्स काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम केलं। यावेळी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, या प्रकाराबद्दल काय माहिती द्याल? श्वेता, हे जे प्रकरण घडले रात्रीच्या सुमारास घडलेलं आहे आणि यात जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं गेली अनेक दिवसांपासून अनेक हिंदू संघटना ज्या आहेत यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाचं नाव हे मुंब्रा देवी रेल्वे स्थानक असं करावं, कारण की या रेल्वे स्थानकाला जे नाव पडलेलं आहे ते देवीच्या नावावरून पडलेलं आहे। ती नाव कायम ठेवावं, पण मुंब्रा हे नाव देऊन कुठेतरी देवीचा अपमान केला जातोय आणि हिंदूंच्या भावनांची खेळ जाते असं वारंवार मागणी जी आहे हिंदी संघटना करत होती। पण ही मागणी अद्याप काही पूर्ण झालेली नाहीये। जवळपास 10 ते 15 वर्ष झाली या मागणीला, पण ही मागणी पूर्ण होताना न दिसल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीनं काल रात्री येऊन मुंब्रा रेल्वे स्थानकावरती मुंब्रा देवी रेल्वे स्थानक अशा पद्धतीचे स्टिकर लावलेले आहेत आणि ते फलक जे आहे जिथे मुंब्रा लिहिलेला आहे तिथे मुंब्रा देवी रेल्वे स्थानक अशा पद्धतीचे स्टिकर त्याने लावलेले आहेत। आणि हे पाहून सकाळी अनेक ज्यावेळेस सकाळी म्हणजे पहाटे 6:30-7 या वेळेच्या ज्या गाड्या असतात त्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यातून जे रेल्वे प्रवासी होते यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, मुंब्रा देवी जिंदाबाद अशा पैकी घोषणा सुरू केल्या। त्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीनं स्टिकर लावलेले आहेत आणि हे स्टिकर लावल्यानंतर काही काळ तिथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी ते स्टिकर काढलेले आहेत। पण या नावामुळे आणि या स्टिकरमुळे आता मुंब्रा रेल्वे स्थानकावरती जो हा विषय आहे तो नक्कीच पेटेल असं एकंदर दिसतंय। अजित, धन्यवाद या माहितीसाठी।